नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील रेणुका माता व श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी सोमवार दिनांक 23 मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या गोंडेगाव भजनी मंडळ विकास पॅनलचा शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत भजन गात गावाला प्रदक्षिणा मारून गावातील देवी देवतांना नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। गोंडेगाव येथे रेणुका माता व श्री शनेश्वर देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला असून या देवस्थानच्या ट्रस्ट स्थापनेसाठी मागील काही वर्षांपासून मान्यता मिळाली होती। या देवस्थानावर यापूर्वी ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध विश्वस्त मंडळ स्थापन झाले होते। मात्र काही ग्रामस्थांकडून देवस्थान ट्रस्टबाबत न्यायालयात प्रकरण गेल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून नूतन विश्वस्त मंडळ स्थापनेसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं होतं। यावर गावात एकमत न झाल्याने अखेर शेवटी विश्वस्त मंडळ नेमणुकीसाठी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार येत्या सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत असलेले सर्व मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत। यासाठी गोंडेगाव भजनी मंडळ विकास पॅनल व भक्तिगड विकास पॅनल मध्ये सरळ लढत होत असून भजनी मंडळ पॅनलला गावातून वाढता पाठिंबा मिळत आहे। मात्र देवस्थानमध्ये देखील राजकारणाचा नंगानाद सुरू झाल्याने गावातील अनेक जण यावर उघडपणाने नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यात ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नेवासा तालुका आहे। आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं गोंडेगाव, या गोंडेगावच्या रेणुका माता व शनेश्वर देवस्थान ट्रस्ट यासाठी विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेने ही विश्वस्त मंडळ स्थापन होणार आहे। आणि यासाठी निवडणूक देखील ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीची बॅलेट पेपरवर निवडणूक होते त्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक येत्या सोमवारी म्हणजे 23 तारखेला या ठिकाणी निवडणूक होत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी यापूर्वी देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष होते ते आहे बाबासाहेब रोडगे पाटील। काय सांगाल, आता नेवासा तालुक्यात प्रथमच हा अनुभव आला की देवस्थान ट्रस्टसाठी देखील निवडणूक आलेली आहे। या ठिकाणी येत्या 23 तारखेला सोमवारी रेणुका माता शनेश्वर देवस्थान ट्रस्ट गोंडेगाव ही जी निवडणूक होत आहे बॅलेट पेपरवर, वास्तविक पाहता देवस्थानावर या नेवासा तालुक्यामध्ये इलेक्शन हे झालेलं नाही, पण दुर्दैवाने काही विघ्न संतोषी मंडळीमुळं हे या ठिकाणी घडून आलेलं आहे। त्याच्यासाठी चांगले विश्वस्त मंडळ या देवस्थानावर पाठवण्यासाठी आणि आपल्याला लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी सामोरं जावंच लागतं, म्हणून नाविलाला सो आम्ही या इलेक्शनला सामोरे जात आहोत। या ठिकाणी रेणुका माता शनेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना ही 2019 साली झाली। 13.5 वर्ष या ठिकाणी क्रॉस झाल्यामुळं 13.5 वर्ष न्यायालयीन प्रक्रिया अशी प्रदीर्घ या ठिकाणी मी लढलो। त्या ठिकाणी आपल्या बाजूने या ठिकाणी यश मिळालं। हे 2019ला ट्रस्ट स्थापन झालं। त्याच्यानंतर माझ्यावर असणारं विश्वस्त मंडळ, मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अण्णाभाऊ वाघुले आणि बाकीची सर्व मंडळी यांनी अतिशय पारदर्शी कारभार 5 वर्ष या ठिकाणी केला। 5 वर्ष या ठिकाणी ऑडिटसुद्धा आपण धर्मादाय आयुक्ताकडं सबमिट केलं आणि या ठिकाणी ही देवस्थान बिनविरोध व्हावं अशी खूप मनोमन या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही। शेवटी शनेश्वर भगवंत आणि रेणुका माता यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही सर्व भजनी मंडळ पॅनल या ठिकाणी उपस्थित केला। गोंडेगाव भजनी मंडळ विकास पॅनल या नावाने आमचा पॅनल आहे आणि त्या पॅनलची चिन्ह आहे रोड रोलर। या ठिकाणी 15 विश्वस्त निवडून द्यायचे। प्रत्येक मतदाराला या ठिकाणी 15 मताचा अधिकार आहे। 15पेक्षा जास्त मतं दिले तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते, म्हणून फक्त मतदाराने रोड रोलर या चिन्हावर 15च उमेदवाराला निवडून द्यायचं आहे। आणि हे जे देवस्थान ट्रस्ट झालं याच्यामध्ये आम्ही आमच्या विश्वस्ताने या ठिकाणी पाण्याची टाकी असेल, या ठिकाणी दीपमाळ असेल, या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असेल, या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन असेल, या ठिकाणी भाविक भक्ताला बसण्यासाठी या ठिकाणी बाकडं असतील, या ठिकाणी देवस्थानची दानपेटी असेल, या ठिकाणी देवी मातेची पालखीसुद्धा आम्ही या ठिकाणी तयार करून घेतली। या ठिकाणी शनेश्वर भगवंताला या ठिकाणी स्टीलचं या ठिकाणी रेलिंग केलं आणि या ठिकाणी 10 लाख आम्ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले
अनेकविध कामं या ठिकाणी विकासाचे, कुंड्या असतील, वृक्षारोपण असेल, असे अनेक विकासाचे कामं या ठिकाणी केले. आणि 1.5 वर्ष आम्ही प्रदीर्घ असा लढा देऊन या ठिकाणी हे देवस्थान कवर्गामध्ये सुद्धा आम्ही घातलेलं आहे. आणि कवर्गाचा आता निधी इथून पुढं या देवस्थानला प्राप्त होणार आहे. पण काही विघ्न संतोषी मंडळीला आणि हे पावलं नाही. आणि देवस्थानच्या ठिकाणी राजकारण नको, हे आपले पादत्राणं हे खाली सोडायला पाहिजे, देवस्थानावर या ठिकाणी नतमस्तक व्हायला पाहिजे. पण ह्या मंडळीला ते देखवलं नाही, विकास हा देखवला नाही. देवस्थानमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी राजकारण आणून या ठिकाणी फार मोठं असं वाईट कर्म त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तरी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करेल की या ठिकाणी हा जो भजनी मंडळ पॅनल आहे हे सगळे सात्विक आणि पारमार्थिक आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत. मी स्वतः या ठिकाणी 15-20 वर्ष खपूनसुद्धा आज मी स्वतः माघार घेऊन आणि सात्विक विचाराच्या माणसाच्या हातामध्ये हे देवस्थान देण्यासाठी आणि सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. सर्वांना विनंती आहे की सात्विक आणि पारमार्थिक आणि पारदर्शी कारभार करणाऱ्याच्या हातामध्ये आपण मतदान करून त्यांना निवडून देऊन ही सत्ता द्यावी अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो. काय सांगाल, दुर्दैवानं या ठिकाणी देवस्थानवर निवडणूक घेण्याची वेळ विश्वस्त निवडीसाठी आलेली आहे. हे बघा, या ठिकाणी ही देवस्थान हे इलेक्शनची जागा नसून या ठिकाणी हरिनाम, आध्यात्मिक विचार या ठिकाणी पेरलेले असतात. त्याचा उपयोग या तरुण पिढीला व्हावा याच्यासाठी हे देवालये, मंदिरे, आश्रम ही या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. पण दुर्दैवाने आमच्या नशिबी या ठिकाणी असं आलं आहे की इथंसुद्धा राजकारणाने इथं डोकं वर काढलेलं आहे. तरी मी सर्व मतदार बंधूंना अशी विनंती करेल, या ठिकाणी जर हे देवालय, हे मंदिरं, हे देवस्थान जर टिकवायचं असेल तर सात्विक विचाराच्या, माळकरी विचाराच्या वारसाकडे आपण हे देवस्थान सोपवलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ही जे मागची मंडळी आहे यांनी इथपर्यंत हे देवस्थान आणलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हे देवस्थान एका सुज्ञ व्यक्तीकडे किंवा सुज्ञ विचाराच्या माणसाकडे, सात्विक माणसाच्या विचाराकडे जावं अशी ही जुन्या कमिटीची या ठिकाणी इच्छा आहे. आणि हे होण्यासाठी आपल्याला हे या ठिकाणी हा जो पॅनल या ठिकाणी झालेला आहे, तर या पॅनलचं भजनी मंडळ, गावातील भजन हा आत्मा आहे. आणि अशा या सात्विक विचाराच्या माणसाकडे हे देवस्थान जाण्यासाठी त्यांची या मंडळाची जी इलेक्शन खूण आहे ती म्हणजे रोड लोलर. या लोलरच्या चित्रावर आपण सर्व ग्रामस्थांनी सत्सद विवेकबुद्धीला स्मरून 15 फुल्या मारून या ठिकाणी या सात्विक विचाराच्या माणसाला या ठिकाणी या देवस्थानची सेवा करण्याची व गावाची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हरी. तर अशा पद्धतीनं या देवस्थानच्या इलेक्शनसाठी या ठिकाणी सोमवारी धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत या ठिकाणी नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या धर्तीवर या ठिकाणी ग्रामपंचायतीचेच जे मतदार आहेत तेच या ठिकाणी मतदार असणार आहे आणि या ठिकाणी निवडणूक होणार आहे. दुर्दैवानं नेवासा तालुक्यात अनेक देवस्थानामध्ये या ठिकाणी काही राजकीय मंडळींनी देवस्थान हे राजकीय अड्डा बनवला. हे कितपत योग्य आहे हे मात्र यातील असलेल्या जनतेने, नेवासा तालुक्यातील असलेल्या या ठिकाणी भाविक भक्तांनी हे समजून घेण्याची नितांत गरज असल्याची या ठिकाणी अनेक जे भाविक आहे यांनी भावना व्यक्त केली आहे. राष्ट्रसाहेबांसाठी सोपान भगत, नेवासा.